नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं 2023 कंबाईन गट क ची एक्झाम झाली आणि त्याचं टायपिंग स्किल टेस्ट नुकतीच आता पार पडली। त्यामध्ये पहिले 1 ते 3 जुलैमध्ये तर विद्यार्थ्यांना टेक्निकल एरर आलेत, म्हणजे तांत्रिक बिघाड झाला। टेक्निकल म्हणजे कीबोर्डमध्ये पण प्रॉब्लेम होते किंवा स्क्रीनमध्ये प्रॉब्लेम होते। मग त्यांनी 1 ते 3 जुलैचे संदर्भातलं एक नोटिफिकेशन एमपीएससीने दिलं होतं, ते नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवतो। त्यानंतर परत एकदा 4 जुलैला त्यांनी एक नोटिफिकेशन दिलं, ते पण मी तुम्हाला दाखवतो। 4 जुलैपासून या टायपिंग स्किल टेस्टला सुरुवात झाली, पण पहिल्याच बॅचला 4 जुलैला मात्र परत एकदा अडचण आली, पण ती अडचण न पकडता ती कंटिन्यू करण्यात आली आणि 4 जुलैच्या विद्यार्थ्यांना या अडचणीला सामोरं जावं लागलं, नुकसान होऊ राहिलं त्यांचं। त्या संदर्भात बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कॉल आणि मला मेसेज पण आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी बोलणं झालं, बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी बोलता आलं नाही। सो या विद्यार्थ्यांना मी सांगितलं होतं की संबंधित डिपार्टमेंटला म्हणजेच एमपीएससीला तुम्ही याच्यावरती मेल करा आणि कॉल पण करून कळवा। सो बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कळवलं, संबंधित जिल्ह्यातील त्या विभागातील लोकप्रतिनिधींना सुद्धा त्यांनी मेलद्वारे कळवलं किंवा भेटून त्यांनी अर्ज केले। सो त्या अनुषंगाने एमपीएससीने एक नोटिफिकेशन दिलेलं आहे। ह्या नोटिफिकेशनला थोडक्यात समजून घेऊया आणि 4 जुलैच्या विद्यार्थ्यांना त्या टायपिंग स्किल टेस्टमध्ये जी अडचण आली ती अडचण न येता सदोष जे कीबोर्ड होते ते बदलून आता चांगले कीबोर्ड देऊन त्यांच्याकडून टायपिंग स्किल टेस्ट घेण्यात यावी, या संदर्भातलं नोटीस नुकतंच समोर आलेलं आहे। सो त्याबद्दल थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। यामध्ये 4 जुलैच्या बॅच संदर्भातलं हे नोटिफिकेशन आहे। कीबोर्ड खराब होते, यस खराब होते का, यस खराब होते, विद्यार्थ्यांचे कॉल आहे, मेसेज आहे संदर्भातले, ते पण आपण बघूया काय आहे प्रकरण आणि परीक्षा पुन्हा होणार का। तर डेफिनेटली या विद्यार्थ्यांची परीक्षा परत घेण्यात येणार आहे, त्या संदर्भातले डिटेल्स त्या विद्यार्थ्यांना पण कळवण्यात येईल आणि संबंधात ते नोटिफिकेशन एमपीएससी स्वतः पण देणार आहे। सो घाबरण्याची गरज नाही विद्यार्थ्यांना। बघा 1 जुलैला नोटिफिकेशन आलं होतं, 1 जुलैला म्हणजे सुरुवात झाली टायपिंग स्किल टेस्टला, 1 जुलै सुरुवात झाली, त्याच दिवशी इश्यू आलेले आहेत। सो ते इश्यू आल्यानंतर संबंधित एमपीएससीने काय केलंय, एमपीएससीने नोटिफिकेशन दिलं आणि त्यात त्यांनी सांगितलं काय, 1 जुलै रोजी आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणी दरम्यान उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीबाबत। मग ही अडचण आली 1 जुलैला, मग ती सॉल्व्ह करायला त्यांना दिवस लागणार होते 3, म्हणून त्यांनी 1 जुलैपासून 3 जुलैपर्यंत ह्या टायपिंग स्किल टेस्ट पुढे ढकलल्या, 10, 11, 12, 13ला घेण्यात आल्या होत्या। 4 जुलैला तसं नोटिफिकेशन दिलं त्यांनी आणि 1 ते 3 जुलैचं परत एकदा आहे त्यांनी डिटेल्स दिलं होतं या 4 जुलैला की ही एक्झाम 11, 12, 13 संबंधित डेटला होणार आहे। आता हे नोटिफिकेशन ऑलरेडी तुम्ही वाचलेलं आहे, पण एक संदर्भ तुम्हाला देतो। मग आज 19 जुलैला म्हणजे काल 19 जुलैला एक परिपत्रक आलेलं आहे। परिपत्रक कुणी, सामान्य प्रशासन विभागाचं परिपत्रक आहे, कुणाला गेलेलं आहे, एमपीएससीला प्रति उपसचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना हे परिपत्रक गेलेलं आहे। विषय काय, त्या विषयात हे परिपत्रक आले बघा, एमपीएससी कडनं आलंय का नाही, हे आले महाराष्ट्र शासनाकडे सामान्य प्रशासन विभागाकडनं एमपीएससीला गेलं परिपत्रक आहे। त्यात काय सांगितलं त्यांनी, एमपीएससी मार्फत लिपिक टंकलेखक पदाच्या आयोजित 4 जुलै 2024 रोजी झालेल्या कौशल्य चाचणी रद्द करून सदोष कीबोर्डमुळे प्रभावित उमेदवारांसाठी, सदोष म्हणजे या कीबोर्डमध्ये काय होते, दोष होता, कीबोर्ड फॉल्टी होते, प्रॉब्लेमॅटिक होते, सदोष कीबोर्डमुळे प्रभावित, या फॉल्टी कीबोर्डमुळे जे विद्यार्थी प्रभावित झाले या उमेदवारांसाठी पुन्हा एकदा चाचणी आयोजित करण्याबाबत असं एक नोटीस किंवा या संदर्भातलं पत्रक उपसचिव एमपीएससीला गेलेलं आहे। कुणाकडून गेलंय, सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासनाकडे गेले। आता यामध्ये काय इश्यू झाला, आता ज्या विद्यार्थ्यांशी मी बोललो जे 4 जुलैला होते ऍक्च्युअली टायपिंग स्किल टेस्टला, त्यांच्या बोलण्यात असं आलं की सर 1 ते 3 जुलैला ज्या कीबोर्डला प्रॉब्लेम आले होते ते कीबोर्ड सोडून नवीन कीबोर्ड घेण्यात आले, पण नवीन कीबोर्ड काही विद्यार्थ्यांना दिले आणि जुने कीबोर्ड काही विद्यार्थ्यांना देण्यात आले। मग जुने कीबोर्ड ज्या विद्यार्थ्यांना देण्यात आले त्यांना टायपिंग करायला इश्यू झाला, टायपिंग करायला वेळ पुरला नाही किंवा त्या कीबोर्डला की डबल म्हणजे दाबाव लागत होत्या, असे इश्यू झालेत। मग त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना इश्यू झाले, म्हणून ही सदोष ज्या उमेदवारांना हे प्रभावित झाले त्या कीबोर्डमुळे त्या विद्यार्थ्यांची टेस्ट परत घेण्यात येणार आहे। सो त्या विद्यार्थ्यांनी घाबरायची गरज नाही। त्यात त्यांनी अजून काय सांगितलंय परत बघा, या संदर्भात उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भाहीन पत्रान्वये माननीय विधानसभा सदस्य यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखक पदाच्या आयोजित 4 जुलै 2024 रोजी झालेली कौशल्य चाचणी रद्द करून सदोष कीबोर्डमुळे प्रभावित उमेदवारांसाठी पुन्हा एकदा चाचणी आयोजित करण्याबाबत विनंती केली आहे। त्या अनुषंगाने संदर्भाहीन पत्र उचित कार्यवाहीसाठी सोबत जोडून पाठवण्यात येत आहे। आता उचित कार्यवाही करावी असं कोण सांगतंय, अवर सचिव महाराष्ट्र शासन माननीय स्मिता जोशी यांनी सांगितले। कोणाला, एमपीएससीला,
कशाचा संदर्भ दिला त्यांनी माननीय किशोर जोरगेवार विधानसभा सदस्य चंद्रपूर यांचे पत्र त्यांना गेलं होतं आणि याचा आधार घेऊन त्यांनी एमपीएससीला कळवलंय की 4 जुलैच्या मुलांना जो इश्यू झालाय तो लक्षात घेऊन त्या जे प्रभावित झालेले विद्यार्थी त्यांची टेस्ट परत अरेंज करण्यात यावी. सो आय थिंक सो माझ्या माहितीप्रमाणे एमपीएससी याच्यावरती नक्कीच निर्णय घेईल. संबंधित विद्यार्थ्यांना मेल पण पाठवेल, संबंधित विद्यार्थ्यांना परत एकदा हॉल तिकीट परत एकदा त्यांचं शेड्यूल पण बनवेल. इव्हन दो काही विद्यार्थ्यांना मेल गेले पण असतील किंवा मेसेज पण गेला असू शकतो. सो तुम्हाला काय मेसेज आलाय, तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या संदर्भात एमपीएससीने लवकरच पत्रक काढून या विद्यार्थ्यांची टेस्ट घ्यावी अशी मागणी आम्ही सुद्धा इग्नाइट अकॅडमीकडनं एमपीएससीला करणार आहोत. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडता लाईक करा, चला चॅनल सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर ह्या नंबरला आपण नक्कीच कॉल करून माहिती घेत चला. 88 88 25 61 17. सो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.